नमस्कार, आपण पाहत आहात मी मराठी क्रांती न्यूज। आपण आज आलो आहे जामनेर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत निमखेडी पिंपरी या ठिकाणी। आज या ठिकाणी रोजगार हमी योजनेअंतर्गत ऑडिट चालू आहे पूर्ण तालुक्यामध्ये आणि या ठिकाणी त्या अनुषंगाने ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली होती आणि या ठिकाणी जे अधिकारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। मॅडम, आपण या ठिकाणी ऑडिटसाठी आलेले आहेत आणि आपल्याला काय वाटलं या गावामध्ये कामाबद्दल आणि आपले काय शेक होते ते आपण सांगू इच्छिता? महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्या निमखेडी ग्रामपंचायतीमध्ये झालेले कामे एकदम चांगले होते। त्याच्यात वैयक्तिक काम मागणी अर्ज पण आम्हाला प्राप्त झाले। त्याच्यात 1 ते 7 नमुने नव्हते, पण आता पुढे सुधारण्यात यावी असं त्यांना मी विनंती केली आहे। आता ते ग्रामसेवक तुमचे याच्या पुढे आता ऑडिट सामाजिक अंकेक्षण करत असताना आता यापुढे अशा काही ज्या सुधारणा आहेत ते पुढे करण्यात येईल असं त्यांनी ग्वाही घेतली आहे। आणि आम्हाला या सामाजिक अंकेक्षण टीमच्या वतीने आम्ही तुमच्या पूर्ण ग्रामपंचायतचे आभारी आहे। आम्ही 7 दिवस इथं राहून प्रत्यक्ष पाहणी प्रत्यक्ष भेटी घेतल्या, त्याच्यामधून आम्हाला सगळ्यांनी सहकार्य चांगलं केलं, त्याबद्दल सर्वांचे आभारी आहे। धन्यवाद। या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सुद्धा आहेत, आपण जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया। आज या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत निमखेडी पिंपरी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सामाजिक अंकेक्षणाच्या ग्रामसभेच्या निमित्ताने उपस्थित सर्वांचे सभे या सामाजिक अंकेक्षणाच्या ग्रामसभेमध्ये गावित मॅडम यांनी जे रोजगार हमी योजनेच्या संदर्भात जे काही शक या ठिकाणी उपस्थित केले त्या शक्ती पूर्तता करण्याचे ग्रामसभेने सर्वांमध्ये ठरवलेले आहे आणि त्या यापुढे रोजगार हमी योजनेचे काम आणि विविध वैयक्तिक लाभाच्या योजना सार्वजनिक लाभाच्या योजना करत असताना जे काही शक या ठिकाणी काढण्यात आलेले आहे त्या शक्ती पूर्तता करण्यात येऊनच यापुढे दक्षता घेण्यात येईल आणि अतिशय योग्य पद्धतीने आणि शासनाच्या आदेशानुसारच रोजगार हमी योजनेचे काम निमखेडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत निमखेडी व मेगाव या ठिकाणी करण्यात येईल। धन्यवाद। या ठिकाणी निमखेडी ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच विजय पंडित पाटील यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया। गेल्या 7 दिवसापासून शासनाच्या निर्देशानुसार सामाजिक अंकेक्षण आपल्या निमखेडी ग्रुप ग्रामपंचायत येथे गावित मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली चालू होते। आज त्या अंकेक्षणाचा शेवटचा दिवस होता। ग्रामसभा बोलवून शासनाच्या आदेशानुसार ज्या मॅडमांनी सूचना दिल्या त्या संदर्भात ग्रामसभा बोलवून गावातील रोजगार लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्या समस्या असतील, मॅडमांचे आदेश असतील, जे ऑडिट चेक असतील त्या यापुढील काळामध्ये ग्रुप ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांच्या वतीनं आम्ही पूर्तता करण्याचा प्रयत्न करू आणि मॅडमांनी 7 दिवसात आपल्या गावाविषयी निमखेडी गावाविषयी जे समाधान व्यक्त केलं त्याचीच पोचपावती या ग्रामसभेच्या माध्यमातून मी मीडिया प्रतिनिधी संजू भाऊ निकम असतील किंवा इतर मीडिया प्रतिनिधी असतील यांना ग्वाही देतो की यापुढेही आम्ही याच पद्धतीचे विविध वैयक्तिक लाभ असो विविध योजना असो राबवण्याचा प्रयत्न करू आणि आपलं गाव एक आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न करू। एवढे बोलून मी थांबतो। ठिकाणी रोजगार हमी योजनेतून जे चौकशी चालू आहे आणि ऑडिट चालू आहे त्यासाठी या ठिकाणी पवार साहेबांना नेमलेलं आहे, आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। नमस्कार, मी 8/12/2025 ते 15/12/2025 या 8 दिवसात मी शेवगे पिंपरी या ग्रामपंचायतीला मी ऑडिटसाठी आलेलो होतो आणि या 8 दिवसात मी जी पडताळणी केलेली आहे ती एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि कामं पण चांगले झालेले आहेत आणि लोकांचा जो मजूर आहे तो पण वेळेवर भेटलेला आहे। काही मस्ट निघायचे बाकी आहेत ते पण पुढे व्यवस्थित करणार आहेत। आपण काय काय चौकशी केली सर इथून, म्हणजे आपल्याला काय वाटलं, म्हणजे कामांबद्दल काय वाटलं आणि काय काय चौकशी केली?
कामं विहिरी आपण स्पॉट पाणी केले असेल, काय केले असेल ते आपण सांगू. हो, जवळजवळ 17 घरकुले ते कंप्लीट झालेले आहेत आणि जे 20 विहिऱ्या होत्या ते ऑन गोईंग आहे, म्हणजे ते अपूर्ण झालेले आहेत. हो, आता ते पण हळूहळू पूर्ण वर्ण स्तरावर पूर्ण होतील. ते पण आज ग्रामसभेचे मुद्दे काय काय होते? आज मध्ये जो दर महिन्याला रोजगार दिवस साजरा केला जात नाही, तो आज आपण अहवालमध्ये घेतलेला आहे आणि बाकीचे पेअर ब्लॉकचे जे मुद्दे होते अहवाल ते घेतलेले आहेत आणि बाकीचे कामं पण चांगले झालेले आहेत. म्हणजे एवढेच आपल्याला मुद्दे निघाले आहेत.